Friends, good afternoon to all my SYBSC students. Friends, we are learning digestive system of Scoliodon. We have already started this point of this chapter, study of Scoliodon, digestive system of Scoliodon. This is dissection of digestive system of Scoliodon. This figure shows dissection of digestive system of Scoliodon. म्हणजे ही जी फिगर आहे ती स्कॉलिडॉन एक्सपोज करून ठेवलेला आहे. स्कॉलिडॉनचं विच्छेदन म्हणजे डिसेक्शन करून ठेवलेलं आहे. आणि लॅबमध्ये आपण जसं बघतो ट्रेमध्ये आपण स्कॉलिडॉन घेतो आणि त्याचं डिसेक्शन करतो, त्याचीच ही फिगर आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम एक्सपोज करून ठेवलेली आहे. डायजेस्टिव्ह आपल्याला माहिती आहे स्कॉलिडॉनची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती दोन भागांनी बनली, ॲलिमेंटरी कॅनल आणि असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे दोन भाग आहेत, ॲलिमेंटरी कॅनल आणि असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम एक्सप्लेन करताना तीन हेड्स खाली आपल्याला एक्सप्लेन करावी लागते. ती म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल, असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स आणि फिजिओलॉजी ऑफ डायजेशन. अशा तीन हेड खाली आपल्याला पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे स्कॉलिडॉनची ती एक्सप्लेन करावी लागते. मग आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे की स्कॉलिडॉनची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ॲलिमेंटरी कॅनल जो आहे तो 7 पार्ट्सनी बनलेला आहे, 7 पार्ट्स. द ॲलिमेंटरी कॅनल ऑफ स्कॉलिडॉन कन्सिस्ट ऑफ 7 पार्ट्स. फर्स्ट इज माउथ, सेकंड इज बकल कॅव्हिटी, थर्ड इज फॅरिंग्स, फोर्थ इज इसोफॅगस, फिफ्थ इज स्टमक, सिक्स्थ इज इंटेस्टाईन, सेवन्थ इज रेक्टम. अशा 7 भागांनी डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती बनलेली आहे. मग आपण त्याच्यामध्ये फॅरिंग्सपर्यंत बघितलं, म्हणजे माउथ आपण एक्सप्लेन केलं, बकल कॅव्हिटी एक्सप्लेन केली, त्यानंतर फॅरिंग्स एक्सप्लेन केलं. नाव नेक्स्ट पार्ट इज फोर्थ पार्ट ऑफ ॲलिमेंटरी कॅनल, दॅट इज इसोफॅगस. इसोफॅगस the pharynx narrows posteriorly to form short muscular esophagus. Let us see esophagus. इथं जे esophagus आहे हे जे दिसतंय आपल्याला इथं दाखवलंय, दिस इज इसोफॅगस. म्हणजे फॅरिंग्स, हे जे फॅरिंग दिसतोय घसा त्याचा, तो घसा पुढं एका ट्यूबमध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला दिसतो. द फॅरिंग्स नॅरोज पोस्टेरियरली टू फॉर्म शॉर्ट मस्क्युलर इसोफॅगस. हे जे इथं दिसतंय ना ते इसोफॅगस आहे. द फॅरिंग्स नॅरोज पोस्टेरियरली टू फॉर्म शॉर्ट मस्क्युलर. शॉर्ट आहे, छोटा आहे, आणि मस्क्युलर म्हणजे जास्त प्रमाणात मसल्स प्रेझेंट असलेल्या आपल्याला दिसतात. हे इसोफॅगस, इथं नाव आहे इसोफॅगस. आणि हे जे दिसतं आपल्याला स्कॉलिडॉनचं ते आहे इसोफॅगस. एनलार्ज केल्यानंतर आपल्याला हे जे नॅरो पॅसेज दिसतोय तो आहे इसोफॅगस. हा जो पॅसेज आहे तो आहे इसोफॅगस. इट इज इंटरनली लाइंड विथ म्युकस मेम्ब्रेन. बघा आता इसोफॅगस ही जी हा जो पॅसेज आहे त्याच्या आतमध्ये म्युकस ग्लँड्स प्रेझेंट आहेत जास्त प्रमाणात, आणि त्या म्युकस ग्लँड्समुळं म्युकस मेम्ब्रेन जे आहे ते म्युकस मेम्ब्रेन फॉर्म झालेलं आपल्याला दिसतं. and this mucous membrane raised into longitudinal folds called as rug
RUGAE रग, म्हणजे म्युकस मेम्ब्रेनपासून स्किनचे फोल्ड तयार होतात, आतमध्ये फोल्ड म्हणजे घड्या तयार होतात, त्या घड्यांना म्हणायचे रग. हे झालं इसोफॅगस. नाऊ इसोफॅगस लीड्स टू स्टमक. मग पुढचा 5th पार्ट आहे ॲलिमेंटरी कॅनलचा, तो आहे स्टमक म्हणजे पोट त्याचं. आता स्टमक जे आहे, स्टमकचे 2 भाग पडलेले आपल्याला दिसतात क्लिअरली. हे जे इसोफॅगसच्या पुढं आपल्याला दिसतंय मोठं, हे स्टमक आहे. दिस इज कॉल्ड ॲज कार्डियाक स्टमक. बघा, कार्डियाक स्टमक म्हणजे हार्टच्या जवळ जे स्टमक आहे त्याला, म्हणजे कार्डियाक रिजनमध्ये जे स्टमक आहे त्याला म्हणायचं आहे कार्डियाक स्टमक. आणि पुढं जर गेलो आपण कार्डियाक स्टमकच्या, तर पुढं आहे पायलोरिक स्टमक. हे जे दिसतंय इकडं पुढं ते आहे पायलोरिक स्टमक, आणि हे जे दिसतंय ते कार्डियाक स्टमक. म्हणजे स्टमकचे 2 सरळ भाग पडलेले आपल्याला दिसतात. पहिला म्हणजे कार्डियाक स्टमक आणि दुसरा म्हणजे पायलोरिक स्टमक. स्टमक इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, कार्डियाक स्टमक अँड पायलोरिक स्टमक. The esophagus joins a stomach which is J-shaped tubular organ. हा जो जे आकार आपल्याला दिसतोय स्टमकचा, दिस इज जे शेप. हा जे शेप आपल्याला दिसतोय. which is tubular organ. The long and broad proximal limb is called as cardiac stomach. आणि समोरचं जे दिसतं आपल्याला लांबट असं ट्युबुलर, ते आहे कार्डियाक स्टमक. अँड द शॉर्ट अँड नॅरो डिस्टल लिंब इज टर्म्ड द पायलोरिक स्टमक. पायलोरिक रिजन मध्ये असल्यामुळं पुढं पायलोरिक स्टमक आपल्याला दिसतंय. दिस इज शॉर्ट ट्यूब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज पायलोरिक स्टमक. ॲट द एंड ऑफ पायलोरिक स्टमक देर इज सर्क्युलर बँड लीडिंग टू थिक वॉल्ड मस्क्युलर सॅक कॉल्ड ॲज बर्सा एंटियाना. इट ओपन्स इंटू वाईड इंटेस्टाईन. पुढं कार्डियाक स्टमक जे आहे ते मोठ्या अशा इंटेस्टाईनला जॉईन झालेलं आपल्याला दिसतं. ॲट दी जंक्शन ऑफ कार्डियाक अँड पायलोरिक लिम्स. आता त्याला लिम्स म्हटलेलं आहे, कार्डियाक लिम्ब आणि पायलोरिक लिम्ब, म्हणजे कार्डियाक स्टमक आणि पायलोरिक स्टमक. म्हणजे हे जे शेप पार्ट आपल्याला दिसतोय तो स्टमकचा भाग आहे. ते आपल्याला माहिती आहे 2 भाग पडलेत, कार्डियाक आणि पायलोरिक स्टमक. ॲट दी जंक्शन ऑफ कार्डियाक अँड पायलोरिक लिम्स देर इज अ स्मॉल आउटग्रोथ कॉल्ड ॲज ब्लाइंड सॅक. पायलोरिक स्टमक आणि कार्डियाक स्टमक यांच्यामध्ये आपल्याला एक फोल्ड तयार झालेला दिसतो, त्याला म्हणायचं आहे ब्लाइंड सॅक. थोडासा सॅक लाईक पार्ट आहे पिशवीसारखा, त्याला म्हणायचं आहे ब्लाइंड सॅक. हिअर इट इज ब्लाइंड सॅक. अशा प्रकारे हे जे शेप स्टमक आहेत, स्टमकचे 2 भाग आहेत, कार्डियाक स्टमक आणि पायलोरिक स्टमक. कार्डियाक स्टमक पायलोरिक स्टमकच्या जंक्शनला म्हणायचं आहे ब्लाइंड सॅक. फर्दर हे जे पायलोरिक स्टमक आहे पुढचं, ते पुढं इंटेस्टाईनला जॉईन झालेलं आपल्याला दिसतं. पायलोरिक स्टमक फर्दर ओपन्स इंटू ट्युबुलर इंटेस्टाईन. ट्यूबलाईक इंटेस्टाईनला पायलोरिक स्टमक जे आहे ते स्टमक अटॅच झालेलं आपल्याला दिसतं. नाऊ 6th पार्ट इज इंटेस्टाईन. पुढचा जो पार्ट आहे ॲलिमेंटरी कॅनलचा तो आहे इंटेस्टाईन म्हणजे आतडं. इट इज स्ट्रेट अँड वाईड ट्यूब. आतडं जे आहे या ॲलिमेंटरी कॅनलचं ते आहे स्ट्रेट, सरळ आहे आणि वाईड आहे, रुंद आहे. इट इज ट्यूब लाईक स्ट्रक्चर. एखाद्या ट्यूबप्रमाणे ते स्ट्रक्चर आहे. इट्स अँटेरियर पार्ट
रिसिव्ज बाईल डक्ट. इंटेस्टाईनचा जो पुढचा पार्ट आहे त्याला बाईल डक्ट जी आहे ती बाईल डक्ट अटॅच झालेली आपल्याला दिसते. अँटिरियर पार्ट ऑफ इंटेस्टाईन रिसिव्ज बाईल डक्ट. बाईल वाहून म्हणजे बाईल ज्यूस जो आहे पाचक रस बाईल, तो बाईल ज्यूस वाहण्यासाठी बाईल डक्ट प्रेझेंट आहे आणि ती डक्ट इंटेस्टाईनमध्ये ओपन झालेली आपल्याला दिसते. अँड पॅनक्रियाटिक डक्ट व्हेंट्रली अटॅच टू द इंटेस्टाईन. नंतर मग पॅनक्रियाटिक डक्ट म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूस कॅरी करणारी जी डक्ट आहे पॅनक्रियाटिक डक्ट, ही सुद्धा व्हेंट्रल साईडला खालच्या बाजूनी इंटेस्टाईनला जॉईन होते. द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द इंटेस्टाईन फॉर्म्स अ स्क्रॉल व्हॉल्व. आता इकडं स्क्रॉल व्हॉल्व जे आहे तो स्क्रॉल व्हॉल्व इथं आपल्याला फिगरमध्ये दिसतोय. स्क्रॉल असं फिरणारं जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण स्क्रॉल असं म्हणतो. स्क्रॉल व्हॉल्व. द म्युकस मेम्ब्रेन ऑफ इंटेस्टाईन फॉर्म्स स्क्रॉल व्हॉल्व. इंटेस्टाईनच्या आतमध्ये जो म्युकस ग्लँडचा पडदा आहे म्युकस मेम्ब्रेन, त्या म्युकस मेम्ब्रेनमुळं फिरणारा असा स्क्रॉलिंग होणारा स्क्रॉल व्हॉल्व तयार झालेला आपल्याला दिसतो. स्क्रॉल व्हॉल्व हॅविंग वन एज अटॅच्ड टू द इनर वॉल ऑफ इंटेस्टाईन. आतड्याच्या आतल्या वॉलला हा स्क्रॉल व्हॉल्व जो आहे तो अटॅच झालेला आपल्याला दिसतो. मेकिंग an anti-clockwise spiral of about 2.5 turns. दोनपेक्षा जास्त टर्न्स असलेला स्ट्रक्चर या म्युकस मेम्ब्रेनमुळे तयार झालेलं आपल्याला दिसतं. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी ते स्क्रॉल व्हॉल्व जो आहे तो रन होताना आपल्याला दिसतो. The scroll valve have not only increases the absorptive surface area but also shows down a passage of food through the intestine. आता इंटेस्टाईनमध्ये काय केलं जातं बघा, महत्त्वाचं काम, जे न्यूट्रिशियस मटेरियल आहे, महत्त्वाचं न्यूट्रिशन जे आहे ते इंटेस्टाईनची वॉल, आतड्याची जी वॉल असते ती ॲब्झॉर्ब करून घेते. म्हणजे आणि स्क्रोल वॉलमुळं काय झालं आहे की सरफेस एरिया जो आहे एकूण सरफेस एरिया तो वाढलेला आहे. त्याच्यामुळं स्क्रोल वॉल जरा स्पायरल असल्यामुळं इंटेस्टाईनचा जो ॲब्झॉर्प्टिव्ह एरिया आहे, ॲब्झॉर्प्शन करणारा एरिया आहे, तो इन्क्रीज झालेला आपल्याला दिसतो. And it also provide passage for food material through the intestine. आणि त्याच्यामुळं एक प्रकारचा पॅसेजसुद्धा म्हणजे फूड मटेरियल पुढं पास ऑन होण्यासाठी स्क्रोल हॉलची मदत झालेली आपल्याला दिसते. हा पार्ट बघितला आपण इंटेस्टाईनचा. हे स्क्रोल हॉल इकडं वेगळे करून ठेवलेले आपल्याला दिसतात. नेक्स्ट पार्ट इज 7th पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ स्कॉलिडॉन, दॅट इज रेक्टम. पुढचा जो एलिमेंटरी कॅनलचा भाग आहे तो आहे रेक्टम. मग रेक्टम नाउ नेक्स्ट पार्ट इज रेक्टम. The intestine joins a short narrow rectum opening externally by a cloacal aperture. बघा, इंटेस्टाईन जे आहे ते इंटेस्टाईन पुढं रेक्टम या भागाला कनेक्ट झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे पुढं क्लोएकल ॲपर्चर आहे
आणि त्या क्लोएकर ॲपर्चरमध्ये इंटेस्टाईन ओपन झालेलं आपल्याला दिसतं आणि तिथं रेक्टम तयार होतं. रेक्टम रिसिव्ज अ ट्युब्युलर रेक्टल ऑर क्लोएकल ग्लँड. रेक्टममध्ये बोलवा ना त्यांना, आपण नंतर बघू. हां. It secretes concentrated sodium chloride, thus it removes excess of salt from blood. सॉल्ट जे आहे ब्लडमधलं ते रेक्टममध्ये सिक्रेट केलं जातं. रेक्टम ओपन्स इनटू शॉर्ट टर्मिनल चेंबर कॉल्ड ॲज क्लोएका. रेक्टम जे आहे ते पुढं क्लोएकामध्ये, हा जो क्लोएकाचा चेंबर आहे त्या चेंबरमध्ये, क्लोएका नावाच्या चेंबरमध्ये ओपन झालेलं आपल्याला दिसतं. अँड क्लोएका फर्दर ओपन्स इनटू क्लोएकल ॲपर्चर. क्लोएकल ॲपर्चरमध्ये ओपन झालेलं आपल्याला दिसतं. नाव दिस इज इनफ फॉर टुडेज लेक्चर. I hope you understood elementary canal of digestive system of Scoliodon. Thank you.